वाशीहून बोनकोडेकडे जाताना एका महिलेची दागिने असलेली पर्स रस्त्यावर पडून गहाळ झाली होती. शोधाशोध करून देखील पर्स परत न मिळाल्याने महिलेने कोपरखिरणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर हरवलेल्या पर्सचा शोध घेऊन मूळ मालक हेमलता तांडेल यांना संपूर्ण मुद्देमालासह परत केली आहे. हरवलेले संपूर्ण दागिने पोलिसांनी परत मिळवून दिल्याने हेमलता तांडेल यांनी कोपरखिरणे पोलिसांचे आभार मानले आहेत. काल कोपरखिरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हेमलता कमलाकर तांडेल 54 वर्षाच्या महिलेचे वाशी टू बोनकवडे इथे जात असताना त्यांच्या हातातील पर्स आणि काय पैसे हे कुठेतरी पडून गहाळ झाले होते. तर त्यांनी काल तक्रार दिल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे DBचे अधिकारी API म्हाला व त्यांची टीम यांनी सदरच्या पर्सचे शोध घेतला असता सदरच्या पर्समध्ये 7 तोळे सोन्याचं त्यांचं गंठण व 1500 रुपयाची कॅश होती. CCTV फुटेज पाहिले असता काही लहान मुलं त्या पर्सबरोबर खेळत असताना त्या फुटेजमध्ये दिसलं, परंतु त्या फुटेज व्यतिरिक्त दुसरी कुठलीच माहिती मिळत नव्हती. मग आज दिवसभर त्यांनी जर तपास घेतला, त्याची लिंक शोधत गेली तर सदरची पर्स ही एका व्यक्तीच्या घरात मिळून आली. त्या पर्समध्ये 6 तोळेचं गंठण व पैशाची कॅश होती. आज ती कॅश आम्ही हस्तगत केली आणि सदरचे गंठण 6 तोळ्याचं सोन्याचं गंठण व पैसे असे माननीय जॉईंट CP सर श्री संजय ऐनपुरे साहेब यांच्या हस्ते तांडेल ह्या महिलेला परत केलेला आहे. तरी सदरच्या बाबतीत मी आपण सर्वांना आव्हान करतो, अशी काय चोरीस गेली असेल, गहाळ झाला असेल, ताबडतोब पोलिसांना कंप्लेंट द्या. आम्ही ताबडतोब त्या गोष्टीचा शोध घेऊन आम्ही तुम्हाला परत द्यायची नक्कीच व्यवस्था करू. आणखी दुसऱ्या कुठल्या घटना असतील तर तुम्ही 112वर कॉल करा. NDPSच्या काय घटना असतील तर ते 8828 112 112वर कॉल करा, जेणेकरून पोलीस त्या ठिकाणी जातील, गांजा ड्रग घेणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतील, विकणाऱ्या लोकांच्यावर नक्कीच केस करतील.